जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे महाविकास आघाडीतून। महाविकास आघाडी म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का असा सवाल उद्धव ठाकरेंनी मवियाच्या बैठकीमधून इतर नेत्यांना विचारलाय। सभागृहामध्ये आपण खरंच एकत्रित मुद्दे मांडतो का? यापुढे सुद्धा आपण एकत्र राहून काम करावं लागेल, ठाकरेंनी हे महाविकास आघाडीमधील नेत्यांना आवाहन केलंय। विधिमंडळ अधिवेशनामध्ये सुद्धा महाविकास आघाडी म्हणूनच एकी दाखवायला पाहिजे। सोबतच राज्यामधील सभा बैठका आंदोलनं ही सुद्धा एकत्रित केली पाहिजेत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। आणि या सगळ्या संदर्भामध्ये राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये। आपण बघतोय की सध्या ठाकरेंच्या राजकीय भवितव्याची सध्या चर्चा सुरू आहे। 6 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेले, त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक झाली हे मंथन करण्यासाठी, निवडणुकांमधलं अपयश आणि एकंदरीतच सगळ्या परिस्थितीवरती काल उद्धव ठाकरे भाष्य करतात की आपण खरंच एक आहोत का? महाविकास आघाडीतली धुसफूस सध्या समोर येते, कसं विश्लेषण कराल आपण एकंदरीत या राजकीय परिस्थितीवरती? मिशन टायगर ही जी काही मोहीम एकनाथ शिंदे यांच्या गटाने राबवली, बरोबर, आणि अपेक्षित नव्हतं असं झालं आणि 6 खासदार जेव्हा फुटून गेले त्याच्यानंतर आपल्या सगळ्या लोकांना, आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना, आपल्या आमदार खासदार, इतर खासदार जे असतील किंवा नगरसेवक यांना एक ठिकाणी ठेवलं पाहिजे अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसापासून मनात घेतलेली दिसते। आणि त्याच्यामुळे कसं आहे की जेव्हा खासदार फुटले तेव्हा विरोधकांकडून आणखी एक मुवमेंट सुरू झाली की आता उरलेले आमदार असतील, मग इथे विधानसभेमधले आणि विधान परिषद एकूण 20 आमदार आमच्याकडे येतील किंवा साधारणतः एक 6 ते 8 नगरसेवक आमच्याकडे येतील, अशी जी काही रुमर जी सुरू झाली, ज्या पद्धतीने त्यांनी हे सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे शिवसेनेला अंतर्गत स्थितीमध्ये खूप धक्का बसतोय। कारण अपेक्षित नसताना 6 खासदार फुटून गेले, यापुढे जर असे फुटतूट जर झाली तर शिवसेनेचं हे जे काही प्रतिनिधित्व आहे या सभागृहांमधलं हे कमी होईल आणि त्याच्यामुळे खूप मोठा तोटा शिवसेनेला राज्यभर सोसावा लागेल हे स्पष्ट दिसू लागल्यानंतर आता विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांची आणि महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक बोलवली आणि अपेक्षित नसताना 6 आमदार त्यांचेच अनुपस्थित राहिले। अर्थात त्यांनी कदाचित सांगितलं पण असेल किंवा इतर काही बाबी असू शकतील त्यांच्या, पण या घडीला जे विरोधकांना म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटाला पाहिजे त्याप्रमाणे होतं असं दिसतंय। कारण जी अपेक्षा होती की सगळ्या परिस्थितीमध्ये हे आमदार आणि इतर जे काही लोकप्रतिनिधी उपस्थित असायला पाहिजे होते ते उपस्थित सगळ्याच्या सगळे न राहणं हे म्हणजे एकनाथ शिंदेच्या एकूणच मुवमेंटला एक सकारात्मक भूमिका अशी दिसू लागलेली दिसते आणि त्याच्यामुळे एक धक्कादायक परिस्थिती शिवसेनेची आहे। या पार्श्वभूमीवर जर शिवसेनेचे सगळे नगरसेवक किंवा आमदार एकत्र नसतील तर महाविकास आघाडीच्या सगळ्या आमदारांनी एकत्रित भूमिका घेतली पाहिजे। पण प्रवीणजी, विधानमंडळामध्ये की एकनाथ शिंदेची ताकद वाढतीये शिवसेनेमध्ये, एक आपण आता महाविकास आघाडीचं उदाहरण घेतोय, पण आता महायुतीकडे पण बघितलं पाहिजे। कारण कसं होतंय की एकनाथ शिंदेची पॉवर वाढल्यामुळे भाजप समोर येत्या काळामध्ये हे तगडं आव्हान असू शकतं शिंदेचं। बार्गेनिंग पॉवर वाढू शकते का शिंदेची पुढच्या निवडणुकांमध्ये? नाही, 100% असं आहे की जेव्हा महाराष्ट्रातल्या खासदारांची आपण जर स्ट्रेंथ जर पाहिली तर महाविकास आघाडीचे खासदार सर्वाधिक होते, पण त्याच्यानंतर सर्वाधिक खासदार जे होते ते अर्थातच भारतीय जनता पक्षाचे होते। पण आता नव्याने 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाला अगदी ओलावून त्यांची स्ट्रेंथ मोठी केली। त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या आगामी निवडणुकांमध्ये आपल्याला ही संधी मिळायला पाहिजे। ज्या ठिकाणी आमचा खासदार त्या ठिकाणी आमचा खासदार असलाच पाहिजे, पण तिथे असलेले 6 किंवा 8 आमदार असतील तिथेही आम्हाला निवडणुकांमध्ये संधी मिळाली पाहिजे अशी भूमिका एकनाथ शिंदेचा गट 100% घेईल। आणि आता महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय स्थिती दिसते त्याच्यामध्ये वरचढ होण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांचा गट करतोय आणि त्याचाच भाग म्हणजे 6 खासदार असतील किंवा इतरांना फोडण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे तो त्याचाच भाग म्हणता येईल। बरं, नक्कीच। धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही केलेल्या या सविस्तर विश्लेषणाबद्दल।